तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला येथून जवळ असलेल्या ग्राम घुसरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल शालिग्राम घावट यांच्या शेतातील गोठ्याला 17 जानेवारी 2024 रविवार रोजी संध्याकाळच्या सुमारास आग लागली। या आगीत 35 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू तर 10 बकऱ्यांची जळून राख झाली आहे। अल्पभूधारक शेतकरी अनिल शालिग्राम घावट यांच्याकडे 1 एकर शेती आहे। शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी आपल्या शेतामध्ये बकऱ्यांसाठी 20 बाय 50 चे शेड तयार करून जोड व्यवसाय सुरू केला होता। या शेडमध्ये त्यांनी 45 बकऱ्यांचे शेळीपालन सुरू केले होते। 17 जानेवारी 2026 रविवार रोजी अनिल शालिग्राम घावट यांनी आपल्या बकऱ्या दिवसभर चरण्याकरिता सोडल्या। त्यानंतर संध्याकाळी सर्व बकऱ्यांना शेडमध्ये घेऊन या बकऱ्यांचे चारा पाणी करून अनिल घावट हे जेवण करण्यासाठी शेतातून घरी आले। जेवणानंतर ते पुन्हा शेतात गेल्यानंतर त्यांना पूर्ण बकऱ्यांचे शेड व बकऱ्यांचा मृत्यू झालेला दिसताच त्यांना मोठा धक्का बसला। या आगीमध्ये सदर अल्पभूधारक शेतकऱ्याचे जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। दरम्यान या प्रकरणाची चौकशी व पंचनामा करण्यासाठी अकोटफैल पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी धाव घेतली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला ग्रामीण। नमस्कार। आज जे घुसरवाडी शिवारातील अनिल शालिग्रामजी घावट यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली। या आगीत बरेचसे बकऱ्यांचे जळून खाक झाल्या। याच्याबद्दल आपलं मत काय आहे? बघा, ही घटना साधारणतः संध्याकाळी 10-10:30च्या दरम्यान घडली, जेव्हा इथे कोणीच नव्हतं। आणि आग लागण्याची कारणही तसे काही समजत नाही आहेत, कारण इथे काही इलेक्ट्रिक शॉक वगैरे काही दिसत नाही आहे। मला शॉर्ट सर्किट झालेलं काही हे दिसत नाही आहे। आपल्याला या घटनेची माहिती कधी मिळाली? या घटनेची माहिती मला रात्री भेटली। कोणी दिली? आपणच दिली होती। तर या घटनेचा पंचनामा वगैरे केलेला आहे। त्यांचे 45 पैकी जवळपास 38-39 बकऱ्या जळून खाक झालेल्या आहेत आणि त्यापैकी मोस्टली 90-95% बकऱ्या या गाभण आहेत आणि त्यामध्ये काही पिल्ले आहेत। जिवंत बकऱ्या जे आहेत त्याच्यावर काही आपण जिवंत बकऱ्या आहेत त्यांच्यावर आम्ही उपचार करणार आहोत। आता त्यांचे उपचार आम्ही पुढे घेऊन जाऊ। धन्यवाद। नमस्कार। काय नाव आपलं? अनिल शालिग्राम घावट, शेतकरी आहे का? शेतकरी। आज जे घुसरवाडी ग्रामामधील शिवारातील नुकसान झालं ते आपलं झालं का? हो कुठं जळलं हे? कुठं जळलं हे आपलं आहे ना? हो माझंच आहे। किती बकऱ्या होत्या? 45। त्यापैकी किती जळाल्या? 35। जखमी किती आहेत? 10। हे जे घटना घडली हे आपल्याला माहीत आहे का काही? रात्री 9:30-9च्या दरम्यान समजली। 9च्या दरम्यान तुम्ही काल दिवसभर इकडे शेतात होते का? बकऱ्याचे चारा पारून घरी गेले मग? हो 6 त्यानंतर कधी आले इकडे शेतात? 9च्या दरम्यान। इथं आल्यावर काय दिसलं तुम्हाला? फोटो जळून खाक। बकऱ्या खोटं जळून खाक झाल्या। किती बकऱ्या? याची माहिती आपण कुठे दिली? अकोटफैल पोलीस स्टेशन। अकोटफैल पोलीस स्टेशनला देऊन ताबडतोब आले का पोलीस डिपार्टमेंट? हो दखल घेतली? आपल्या इथं पंचनामा करायसाठी कोण कोण आला आज? आज इंगळे साहेब, पटवारी साहेब, डॉक्टर यांनी पंचनामा केला। आज जवळजवळ आपलं जे नुकसान झालं किती लाखाचं असेल अंदाजी? असेल 7-8 लाखापर्यंत। 7-8 लाखापर्यंत। काही हे इलेक्ट्रिक लाईन आहे काय? नाही। नाही। कोणा चेतून काही अज्ञात व्यक्तीने चेतून दिलं असं काही आपल्या मनात आहे का काही? हो काही नाव माहीत आहे काय? नाही। धन्यवाद।